बघायचं असेल ना तर गड किल्ल्यांवर या. खरा इतिहास काय ना या गड किल्ल्यांवर आल्यानंतर कळतं. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मी रोहित वाकतकर स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर. तर मित्रांनो, सकाळचे आता वाजलेले आहेत 7 आणि मी चाललेलो आहे राजगड किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी. बऱ्याच दिवसापासून राजगडला जाण्याचा विचार करत होतो आणि फायनली आज तो योग आलेला आहे. तर मित्रांनो, मी सध्या आहे एक्झॅक्ट या ठिकाणाचं नाव तर नाही माहिती, पण राजगडच्या जवळपासच सध्या आपण आहोत आणि राजगडला आपण आता सध्या जात आहोत. तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा खूप ॲडव्हेंचरस असणार आहे, कारण राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखला जातो आणि खूप मोठा असा हा किल्ला आहे. तर मित्रांनो, आज खूप ॲडव्हेंचरस असा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला मित्रांनो, करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात. राजगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे गावापासून जवळपास 16 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून जवळपास 1376 मीटर एवढी उंच आहे. या किल्ल्याची नैसर्गिक रचना अशी आहे की हा किल्ला काबीज करणे अतिशय अवघड कामगिरी आहे. आणि मी सध्या आहे राजगडच्या खाली असलेल्या पार्किंगमध्ये. या ठिकाणी गाड्यांसाठी पार्किंग आहे बघा. आणि माझ्या मागे सध्या दिसत नसेल सूर्यामुळे, तर माझ्या मागे जो वरती दिसत आहे तो आहे राजगड किल्ला, बघू शकता. आणि या साईडला इकडे हे शेवटचं टोक आहे राजगड किल्ल्याचं. तर मित्रांनो, आज आपल्याला राजगडाच्या ट्रेकमध्ये सोबत असणार आहे एक मित्र, जो की आपल्याला तिकोना किल्ल्यावर भेटला होता. आज त्याच्यासोबत हा दुसरा ट्रेक आहे, तो म्हणजे पंकज दादा. मित्रांनो, रोहित भाऊ बरोबर आपण सुरुवात केलेला तिकोना किल्ला आणि त्याचबरोबर यानंतरून सुद्धा आम्ही खूप साऱ्या किल्ल्यांवरती भेटी देणार आहोत आणि नवीन नवीन किल्ले ते एक्सप्लोर करणार आहोत. तरी आपल्या सर्व व्ह्यूअर्सला विनंती आहे, रोहित भाऊच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र. आता आपण राजगड किल्ल्याची जो ट्रेक आहे तो सुरू करत आहे आणि मी सध्या आहे पायथ्याशी. इथून आपला ट्रेक सुरू होतो आणि हा आहे राजमार्ग. किल्ल्यावर जाण्याआधी 3-4 मार्ग आहेत. त्या बाजूने जर गेलो आपण तर तिकडे चोरवाट आहे आणि हा राजमार्ग आहे. आणि या बाजूने सुद्धा एक मार्ग आहे जो की तोरणा ते राजगड ट्रेक करण्यासाठी वापरला जातो. माझ्या मागे इकडे जर तुम्ही बघत असाल तर इकडे आपल्याला तोरणा किल्ला बघायला मिळतो. तर चला मित्रांनो, आपण आता ट्रेकला सुरुवात करू. किल्ल्यावर जाण्यासाठी एक माहिती विशेष की 8:30 ते 5 वाजेपर्यंत ट्रेकरसाठी, पर्यटकांसाठी हा रस्ता खुला असतो. 5 नंतर या किल्ल्यावरती प्रवेश बंद आहे. चला. ट्रेकला सुरुवात केली आणि घनदाट झाडांनी वेढलेल्या जंगलातून वाट काढत आम्ही वर चढत होतो. रस्त्यामध्ये छान असे पशुपक्ष्यांचे आवाज सुद्धा येत होते. चढाई खूप सरळ होती, त्यामुळे दम सुद्धा लागत होता आणि वरतून सूर्याचं तापमान सुद्धा वाढतच होतं. त्यामुळे विश्रांतीसाठी एका ठिकाणी थांबलो. पाऊण तास झाले मित्रांनो चालून चालून आता इथपर्यंत आलोय. थोडासा किल्ल्यावरती राहिलेला आहे बघा. आणि पंकज शेठ आपले थकलेले आहेत. थकले नाहीत. महाराजांचा किल्ला चढताना जेव्हा डोक्याचा घाम पायापर्यंत येतो ना, तेव्हा कळतं स्वराज्याच्या स्थापनेच्या वेळेस त्यांनी किती कष्ट घेतले असते. क्या बात आहे. असंच नाहीत ते राजांचे राजे, म्हणूनच म्हणतात जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. क्या बात आहे. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. किल्ला अगदी जवळ आलेला आहे आपल्या आणि इथपर्यंत यायला आपल्याला एवढी मेहनत लागली, एवढा दम लागला. विचार करा, महाराजांनी किती विचार करून हा किल्ला निवडला असेल आणि याला राजधानी बनवलं असेल. सहजासहजी इथं चढणं अशक्य आहे. आज इथे येण्यासाठी पायऱ्या आहेत, रस्ते आहेत. त्या काळी माहिती नाही एवढं घनदाट जंगल, एवढ्या घनदाट जंगलात लढाया व्हायच्या आणि इथपर्यंत आपले मावळे यायचे. इथं एवढं हे कन्स्ट्रक्शन करणं, एवढा मोठा किल्ला बांधणं ही सोपी गोष्टी नाहीये मित्रांनो. खरंच मित्रांनो, महाराजांचे विचार आणि त्यांचा दूरदृष्टिकोन हे खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे आजच्या काळात. राजगडला स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखले जाते. या किल्ल्याची उंची जवळपास 1376 मीटर एवढी आहे. साधारण 2000 वर्षापासून हा डोंगर प्रसिद्ध आहे.
याच्या आधीचे नाव मुरुंबदेव असे होते. इसवी सन 1625ला मुरुंबदेव किल्ला निजामशाहीकडून आदिलशाहीकडे गेला आणि 1630ला परत आदिलशाहीकडून निजामशाहीने तो जिंकून घेतला. तर फायनल मित्रांनो, इथपर्यंत चढून आल्यानंतर आपण पोचतो या पहिल्या दरवाजापाशी, जो आहे पाली दरवाजा. आता या दरवाजामधून आपल्याला आत जायचं आहे. दरवाजा बघू शकता, खूप मोठा असा पाली दरवाजा आहे. या आतमध्ये आल्यानंतर मित्रांनो, दरवाजातून या ठिकाणी आपल्याला एक अशी खिडकी दिसते, जी की त्या काळी समोरच्या शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर केला जायचा. आणि इथून आपण समोर बघू शकतो की आपल्याला थेट समोरचा तोरणा किल्ला दिसतो. राजगड किल्ल्याहून अगदी समोर बघितल्यावर आपल्याला तोरणा किल्ला पाहायला मिळतो. शिवचरित्रातील एक वृत्त असे सांगते, शिवाजीने शहामृग नावाचा पर्वत ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली आहे. इसवी सन 1645ला शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले आहे. त्या डोंगराला 3 सोंडा किंवा माच्या होत्या. त्यास त्यांनी तटबंदी केली आणि मुख्य किल्ल्यास राजगड असे नाव ठेवले. मित्रांनो, लोक म्हणतात की गड किल्ल्यांवर जा, इतिहास बघायचा असेल तर गड किल्ल्यांवर जा. पण नाही, तर तुम्हाला इतिहास जगायचा असेल ना, तर गड किल्ल्यांवर या. खरा इतिहास काय ना, या गड किल्ल्यांवर आल्यानंतर कळतं. पण एक दुःख वाटतं मित्रांनो, ज्यावेळेस आपण हे तटबंदी, हे बुरुज ढासळलेल्या अवस्थेत बघतोय ना, एक दुःख होतं मित्रांनो. तर मी सध्या आहे मित्रांनो पाली दरवाजावर. इथून समोरून आपण आलो आणि आपण सध्या आहे पाली दरवाजा. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हा बुरुज बघायला मिळतो आणि त्यानंतर इकडे हा आपल्याला दुसरा दरवाजा बघायला मिळतो. चला त्या दरवाजाकडे जाऊ. तर पाली दरवाजातून आत आल्यानंतर मित्रांनो, काही पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला लागतो हा दुसरा दरवाजा किल्ल्याचा. चला आतमध्ये जाऊन बघूया. पाली दरवाजातून वर आल्यानंतर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी अंबरखाना पाहायला मिळतो, ज्याला दारूखाना सुद्धा म्हटलं जाते. या ठिकाणी तोफेसाठी लागणारा बारूदखाना सर्व या ठिकाणी साठवला जायचा. त्याचे अवशेष सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, जे की पूर्णपणे आता पडलेलं आहे. या अंबरखान्याच्या मागच्या बाजूला आल्यानंतर मित्रांनो, मागे आपल्याला या ठिकाणी पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. या किल्ल्याची एक विशेषता आहे मित्रांनो, की या किल्ल्यावरती एकूण 360 टाके आपल्याला पाहायला मिळतात. छोटे मोठे असे पाण्याचे 360 टाके या किल्ल्यावरती आहेत. या बाजूला आपण बघितलं तर वरती बाले किल्ला आहे. आणि माझ्या या बाजूला मित्रांनो तुम्ही बघत असाल तर हे आहे राजवाड्याचे पडके अवशेष. त्या काळी या ठिकाणी राजवाडा असायचा. जे काही त्या काळात गडावरती मंत्री असायचे, राजे असायचे, महाराणी असायच्या, त्यांचे राहण्याचे ठिकाण या ठिकाणी होते. या ठिकाणी ते राहायचे. पण हे दुर्दैवानं आज आपल्याला पडका अवस्थेत दिसतंय. जे काही इंग्रजांनी नासधूस केली होती, मुघलांनी नासधूस केली होती. मुघलांपेक्षा जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस त्यांनी संपूर्ण जे गडकिल्ले होते ते उद्ध्वस्त केलेले आहेत आणि त्यामुळे आज आपल्याला ते पडक्या अवस्थेत पाहायला मिळतात. राजवाड्याच्या थोडं पुढे आलं की आपल्याला या किल्ल्यावरील रामेश्वर मंदिर पाहायला मिळते. हे या किल्ल्यावरील महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. रामेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला पद्मावती देवीचे सुंदर आणि प्राचीन असे मंदिर आहे आणि त्याच मंदिराच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी महाराणी सईबाईंची समाधी आहे. हा आहे मित्रांनो त्या काळाचा चोर दरवाजा. या खाली दाखवतो. तर मित्रांनो, आपण ज्या दरवाज्यातून आलो तो होता पाली दरवाजा. तो मेन दरवाजा आहे आणि हे जे आहे ही चोरवाट होती त्या काळी. ज्यावेळेस
किल्ल्याला घेराव घातला जायचा किंवा महत्त्वाचा संदेश ज्यावेळेस पोचवायचा असला किल्ल्यावर त्यावेळी या वाटेचा वापर केला जायचा. वाट बघू शकता तुम्ही किती खोल या साईडला, खूप रिस्की आहे. या बाजूने सुद्धा तुम्ही किल्ल्यावरती येऊ शकता. येण्यासाठी वरती सेफ्टीसाठी या ठिकाणी आता रेलिंग लावण्यात आलेले आहेत. जर तुम्हाला काही ॲडव्हेंचर करायचं असेल तर या मार्गाने तुम्ही येऊ शकता. राजगड किल्ल्याचा घेरा तब्बल 12 कोसांचा म्हणजे जवळपास 20 किलोमीटर एवढा प्रचंड घेरा आहे. बाले किल्ल्याकडे जाताना आपल्याला एक शिवकालीन सदर पाहायला मिळते. बाले किल्ल्याकडे जाताना मित्रांनो खूप चांगला संदेश या ठिकाणी आपल्याला दिलेला दिसतो. आज किल्ल्याभोवती प्लास्टिक आहे, उद्या प्लास्टिक भोवती किल्ला असेल. शिवराय प्रतिष्ठानने हे लिहिलेलं आहे. हा बाले किल्ला मार्ग, हा सगळा रस्ता आहे बाले किल्ल्याकडे जाताना. या ठिकाणी सध्या काही कन्स्ट्रक्शनचं काम सुरू दिसतं आपल्याला, या ठिकाणी पडझड झालेली आहे. राजगड किल्ल्याचा सर्वात उंच भाग म्हणजे बाले किल्ला. बाले किल्ल्याकडे जाणारी वाट ही सर्वात कठीण आणि अरुंद आहे. या किल्ल्याला साधारण 1.5 मीटर उंचीची तटबंदी असून बुरुजही ठेवले आहेत. या ठिकाणाहून चढताना आपल्याला खूप सावधानता बाळगावी लागते, कारण सरळ चढाई आणि बाजूला खोल दरी. बाले किल्ल्याकडे जाताना असली थ्रिल मित्रांनो आता सुरू झालेला आहे. एकदम सरळ चढाई आहे, 90 डिग्री वाली, अजिबात पायऱ्या नाही आहेत. तर बाले किल्ल्याकडे जाताना मित्रांनो या ठिकाणी एक गुफा लागते. काहीच नाही आतमध्ये, एक गुफा आहे. या ठिकाणी तुम्ही राहू शकता. पण आता किल्ल्यावरती आजपासून मुक्काम बंदी केलेली आहे, त्यामुळे आता किल्ल्यावर तुम्ही स्टे नाही करू शकत. आणि वरती आपल्याला दरवाजा दिसतोय बाले किल्ल्याचा. बाले किल्ल्याच्या दरवाजाला महादरवाजा सुद्धा म्हणतात. या दरवाजावर कमळ, स्वास्तिक अशी शुभचिन्हे कोरलेली आहेत. ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, त्याचं मुंडकं कापून आणलं होतं, तेव्हा या राजगडाच्या बाले किल्ल्याच्या दरवाजामध्ये ते मुंडकं पुरण्यात आलेलं आहे. बाले किल्ल्यावरती मित्रांनो हा एक तलाव पाहायला मिळतो, ज्याला चंद्रकोर तलाव असं म्हटलं जाते. याचा आकार आपण बघू शकता, चंद्राच्या आकाराचा आहे, म्हणून याला चंद्रकोर तलाव असे म्हणतात. आणि फायनली मित्रांनो आपण येऊन पोहोचलेलो आहे बाले किल्ल्यावर. या ठिकाणी आपल्याला समोर बघायला मिळते ही आहे त्या काळची सदर. बाले किल्ल्यावर सुद्धा आपल्याला या ठिकाणी राजवाडा पाहायला मिळतो. हे त्याचे अवशेष बघू शकता, सध्या पडक्या अवस्थेत आहे. आणि या ठिकाणी काही सूचना दिलेल्या दिसतात. बाले किल्ल्यावरून आपल्याला पश्चिम दिशेला संजीवनी माची पाहायला मिळते. या संजीवनी माचीची लांबी 2.5 किलोमीटर एवढी आहे. या माचीला एकूण 19 बुरुज आहेत. बाले किल्ल्यावरून मित्रांनो आपल्याला राईट साईडला जो दिसते ती आहे संजीवनी माची, आणि त्याच अपोजिटला इकडे जर आपण डाव्या बाजूला बघितलं तर आपल्याला पाहायला मिळते ती सुवेळा माची. बाले किल्ला पाहून झाल्यानंतर खाली उतरायला सुरुवात केली. जेवढा बाले किल्ला चढायला अवघड आहे त्यापेक्षा तो उतरताना अवघड वाटतो. तर वरचा हा थरारक बाले किल्ल्याचा ट्रेक कंप्लीट करून मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहेत सुवेळा माचीकडे. तर सुवेळा माचीकडे चाललो मित्रांनो. बाले किल्ल्याच्या खालचा जो डाव्या बाजूला रोड जातो तो जातो सुवेळा माचीकडे, आणि उजव्या बाजूने जो बाले किल्ल्याच्या खालून रोड जातो तो जातो संजीवनी माचीकडे. हे बघा खाली व्ह्यू, निसरडे रस्ते आहेत. इथं येताना भाई चांगल्या ग्रिपचे शूजच पाहिजेत, कारण वाट बघू शकता तुम्ही खाली. हे बघा छोटीशी वाट आहे आणि खाली खोलदरी आहे. हाईट खूप जास्त आहे. राजगड किल्ला खूप उंचीवर आहे. राजगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील खूप महत्त्वाचा डोंगरी किल्ला होता. राजगडला गडांचा राजा आणि राजांचा गड सुद्धा म्हटलं जातं.
राजगड हा किल्ला अतिशय दुर्गम भागात असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी याला स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून निवडलं होतं. या किल्ल्याला महाराष्ट्राच्या जवळपास मध्यभागी असल्यामुळे या किल्ल्यावरून अनेक किल्ल्यांवर नजर देखील ठेवता येते. त्यामुळे हा किल्ला अशा ठिकाणी वसला आहे जिथे डोंगरांच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनदाट झाडीतून वाऱ्याशिवाय दुसरं काहीच फिरू शकत नाही. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 25 वर्ष आपल्या स्वराज्याची राजधानी म्हणून निवडला असावा. चिलखती बुरुज पासून खाली आलो ना मित्रांनो, तर या ठिकाणी आपल्याला सोवेडा माचीचा एक दरवाजा बघायला मिळतो. इकडून हा एक दरवाजा आहे जो खालच्या दिशेला जातो. सुवेळा माचीकडे जाताना या डोंगरामध्ये नैसर्गिक गोल आकाराचं छिद्र पाहायला मिळतं. याला नेढं असं म्हणतात. हवेच्या अतिदाबामुळे डोंगरांमध्ये असे छिद्र तयार होतात.